गावची खबर न्यूजने केळकर कंपनीला लागलेल्या आगीचा घेतलेला हा वृत्तांत। एसएच केळकर वानिवली येथील कारखान्यात भीषण आग, धुरामुळे ढगाळ वातावरण, अग्निशामक दलाचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। ग्रुप ग्रामपंचायत वडगाव हद्दीतील वानिवली येथील असलेली एसएच केळकर या कंपनीस भीषण आग लागली। मात्र काही वेळातच या आगीने रुद्ररूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे अवघड झाले। मात्र ही आग कशामुळे लागली आहे हे मात्र समजले नसले तरी सुद्धा या आगीने 10 ते 12 किलोमीटरचा परिसर धुरांनी वेढला गेल्याचं निदर्शनास आले। या कंपनीत विविध प्रकारचे सेंट म्हणजेच अत्तर निर्माण करीत आहे। मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते। साधारण ही सायंकाळी 5:15 वाजता आग लागल्याचे समजून आले। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। या ठिकाणी पाहावयास मिळाले। शिवाय ह्या आगीमुळे येथील परिसर ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे देखील पाहावयास मिळाले। ज्या प्लांट मध्ये आग लागली त्या ठिकाणी किती कामगार काम करीत होते हे मात्र समजू शकले नाही। मात्र ही आग लागताच या क्षणी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहावयास मिळाले। ही आग सुरुवातीला अल्प असल्याचे बोलले जात होते, मात्र काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे व्यवस्थापक यांची तारांबळ उडाली। या परिसरात शेकडो कारखाने असून सातत्याने कोठे तरी आग लागत असल्याचे निदर्शनास येत आहे। मात्र या लागत असलेल्या आगीपासून कामगार वर्गांचा नाहक बळी गेल्याचं पाहावयास मिळत आहे। मात्र असे असले तरी सुद्धा आगीच्या बाबतीत प्रशासन गांभीर्य घेत नसल्याचं पाहावयास मिळत आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिलायन्स कंपनी, टाटा स्टील, JSW, खोपोली नगरपालिका, कर्जत पंचायत समिती, आलाना कंपनी यांच्यासह अन्य भागातील कंपन्यांच्या अग्निशामक दलाची वाहने व पाण्याच्या टँकरने पाणी मारून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। लवकरच ही आग आटोक्यात येईल असं सांगण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.